गाईज वेलकम टू माय चॅनल सुदक्ष दाभाडे ब्लॉग्स आणि मी आहे सुदक्ष. तर गाईज मी आता थोड्या दिवसा पहिले एका पॉडकास्ट वरती गेलो होतो आरपणच्या आणि मी तिथे बोललो होतो की मी एक हॉरर स्टोरीचा व्हिडिओ काढणार आहे, स्टोरी सांगणार आहे माझ्या चॅनल वरती. कारण की आता मला कोणता कॉन्टेंट भेटत नाही राहिला ब्लॉग काढण्यासाठी, म्हणून मी एक स्टोरी सांगणार आहे माझ्या चॅनल वरती. तर गाईज तुम्ही ती पूर्ण स्टोरी ऐका. तर गाईज मी ज्या एंटिटीची स्टोरी तुम्हाला सांगणार आहे तिचं नाव तुम्ही कधीच घेऊ नाही शकत. रात्रीचं बोला, सकाळचं बोला, दुपारचं बोला, कारण की ती वाकीत होती. आणि ती एंटिटी अशी आहे की जो कमजोर माणूस जेव्हा दिसतो तर ती तिच्या अंगामध्ये प्रवेश करते. आता मला व्हिडिओ काढायचा ते तर मला तिचं नाव घ्यायला लागणार आहे. तिचं नाव आहे द गुंगन मसाने. ती जी ब्लॅक मॅजिक दुनियाची राणी आहे, तिने एका बिहारच्या राहणाऱ्या माणसावरती हे झालं होतं. त्यांची पूर्ण फॅमिली त्याच्यामध्ये बर्बाद झालेली. ती स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे. तर गाईज स्टोरीला सुरुवात करतो मी. सर्व झालेलं आहे. फॅमिलीमध्ये त्याची वाईफ, त्याचे 2 पोरं आणि तो असतो. एक दिवशी त्या किराणाच्या दुकानावरती तो जात असतो. त्याच्या किराणाच्या दुकानावर होती चोरी. तिथं बाकीचे 2 माणसं पण काम करणार असतात, पण त्याचा शेठ जो असतो तो बोलतो की चोरी तूच करू शकतो, कारण की तुझ्याच घरी कोण कामाला नाही, तू एकटा काम करतो, तूच चोरी करणार आहे, मला असं वाटतंय. पण तो अमित असतो, तो बोलतो की हे बघा साहेब, मी कमजोर आहे पण मी चोर नाहीये. तेवढ्यातच दुकानवाला बोलतो नाही नाही तुम्ही चोरी केली, आणि दुकानवाला त्याला कामातून काढून टाकतो. त्याचे गरिबीचे दिवस चालू होतात. त्याच्या घरी जेवायला नसतं, त्याची वाईफ कडे कामाला जायला पण उपाय नसतो, आणि त्याचे 2 पोरं हरत जातात, उपाशी झोपायला लागतात. तो खूप असा विचार करतो, खूप ह्याच्यात जातो की आता मी काय करू. त्याच्याकडे जॉब पण नव्हतो शकत शेटकडे, तो माझीच हे करतोय. त्यानंतर तो एक दिवशी त्याच्या मित्रांसोबत जंगलामध्ये बसलेला असतो ते लोक. तर एक मित्र त्याचा बोलतो की तुझ्यासोबत खूप वाईट झाले, तुझ्या शेटने तुझ्यासोबत खूप वाईट गोष्ट केली आणि तुला त्याचा बदला घ्यायला लागणार आहे, तू बदला घे त्याचा. तर तो थोड्या विचारात पडतो. आम्ही तो बोलतो की कसं मी काय करू शकतो असा बदला घेण्यासाठी त्याचा. आणि त्याचा जो मित्र असतो तो बोलतो की तुला बदला घ्यायला पाहिजे. तिथं रात्रीच्या टायमामध्ये एक बाबा येतो, मी तुला सांगतो. त्याच्याकडे जाऊयात आपण आणि जो ते ठीक करून टाकल तुझं सर्व. तर अमित आणि त्याचा मित्र दोघं पण त्या बाबाकडे जातात. त्याचे 2 मित्र आणि अमित. तो बाबाला ते सगळे स्टोरी सांगतात. तो बाबा बोलतो की तुझ्यासोबत खूप वाईट गोष्ट झालेली आहे, तू बदला घे त्याचा, आणि त्याच्यावर तुम्ही करतो. तो दुसऱ्या दिवशी माझ्याकडे जे जे सामान सांगतो ते घेऊन अमित आणि त्याचे मित्र दुसऱ्या दिवशी जातात. तर बाबा त्याच्यावरती एक ब्लॅक मॅजिक करतो, जी मी तुम्हाला सांगितली स्टोरी त्या भूताची, की द गुंगन मसाने, त्याच्यावरती सोडतो नॉर्मल. आणि तो बाबा त्याला रक्कम मागतो अमितकडं. तर तो काय रक्कम त्याच्यावरती हे करत नाही, देत नाही तो बाबांना. तो बोलतो बाबा माझ्याकडे आता आहे नाही, मी तुम्हाला देतो, लवकरच देऊन टाकल मी तुम्हाला ती रक्कम देतो. आणि मग ते लोक घरी जातात. आणि तो जो असतो अमित त्याच्या घरी वापस एकदम वाईट चाललेला असतो. त्याच्यासोबत काय नसतं होत. जरा जो मुलगा असतो मोठा, तो लवकर आजारी पडतो. कोणत्या दवा बिवा त्याच्यावरती असर करत नसतो. तो कितीतरी दवाखान्यात नेतो, पण तो दवा जो असतो त्याच्यावर असर नसतो करत. आणि त्याचे मुलगा मुलगी दोघं एकदम आजारी पडलेले असतात. ते लोकांना जेवायला पण नसतं काय, ते एकदम खूप वाईट चाललेली असते त्यांची परिस्थिती. जेव्हा अमित झोपायचा तो त्याच्या मित्राला बोलतो, जब भी मैं सोता हूँ तभी दोनों बच्चे जिनकी उठने की ताकत भी नहीं है, उन्हें कुछ खाया भी नहीं, वो मेरे सर के सामने आकर खड़े हो जाते हैं. हालांकि वो मेरे बच्चे हैं इसलिए मैं डरता नहीं, और मैं जब भी देखता हूँ मेरे को एकदम घूर के दोनों बच्चे देख रहे होते, म्हणजे की बघतात त्यांच्याकडे, एकदम रागाने बघत असतात त्याच्याकडे ते. आणि तो त्यांचे मुलं असतात म्हणून तो काय घाबरत नाही, एवढा घाबरत नाही त्यांना. पण तो बोलतो त्याच्या मित्रांना की मागं त्यांच्या असं वाटतं की मला की त्यांच्या मागं कोणतरी आहे जे असं करते, सर्व घडवते. आणि तो त्या मित्राला सांगतो. त्याचा मित्र जो असतो तो बोलतो की